तर नागपूरच्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुंबईसाठीच मोठ्या घोषणा झाल्यात। पागडी सिस्टीम युक्त ओसी गिफ्ट, झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी अभय योजनेलाही मुदतवाढ मिळाली आहे। हाऊसिंग फॉर ऑल ही विशेष योजना पुनर्विकासासाठी देण्यात आली आहे। सोबतच अन्य मोठे निर्णय मुंबईसाठी झाल्याचे दिसतंय। मुंबईकरांना खुश करण्यासाठी महायुतीने मोठ्या घोषणा जाहीर केल्यात। मात्र ज्या विदर्भाचा अनुशेष भरण्यासाठी आणि प्रश्न मार्गी लागण्यासाठी विदर्भामध्ये म्हणजे नागपूरमध्ये हे हिवाळी अधिवेशन होत असतं, त्याला फक्त आश्वासनं मिळाली आहेत। विदर्भासाठी कोणतीही मोठी घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नाहीये। विदर्भातील सिंचन, आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांसाठी फक्त आश्वासनं मिळाली आहेत आणि त्यामुळे महापालिका निवडणुकांचंच वजन यंदाच्या अधिवेशनावर दिसून आलंय। तर मुंबईला नेमकं काय मिळालं या अधिवेशनामधून आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। मुंबई पागडी सिस्टीम मुक्त करण्यासंदर्भात मोठा निर्णय जाहीर करण्यात आलाय। मुंबईमधल्या ओसी नसलेल्या 20,000 इमारतींना दिलासा मिळालाय। सुधारित भोगवटा अभय योजना लागू करण्यात आली आहे। 17 ठिकाणी एसआरए समूह पुनर्विकास प्रकल्पाची घोषणा झाली आहे। एसआरए अभय योजनेला डिसेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे। गृहनिर्मिती पुनर्विकासासाठी विशेष योजना लागू करण्यात आली आहे। त्यासोबतच फनेल झोन, संरक्षण क्षेत्राजवळील भागामध्ये ईडब्ल्यूएस आणि एलआयजी साठी एफएसआय मध्ये सवलत देण्यात आली आहे। सिडकोच्या घरांच्या किमती तब्बल 10% कमी झाल्यात। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, विदर्भाच्या तोंडाला या अधिवेशनामध्ये कशी पानं पुसण्यात आली आहेत आणि मुंबईसाठी कशा घोषणांचा पाऊस करण्यात आलाय? नक्कीच हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे। मात्र विदर्भासाठी काय मिळालं हा मोठा प्रश्न सध्याला आहे। एकूणच मुंबई असेल किंवा मग इतर महापालिका असेल त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आपल्याला घोषणा होताना पाहायला मिळत आहेत। एकूणच मुंबईतील झोपडपट्टी मुक्त करण्यासंदर्भात असेल किंवा मग पागडी सिस्टीम मुक्त करण्यासंदर्भात असेल, या संदर्भात मोठ्या घोषणा होताना दिसल्या। मात्र एकूणच विदर्भासाठी फक्त आश्वासनच मिळाल्याचं दिसतं आहे। एकूणच जे मोठे सिंचन प्रकल्प आहेत त्याला निधी देण्यासंदर्भात आश्वासनं मिळालेली आहेत, मात्र ठोस अशा मोठ्या घोषणा ज्या आहेत त्या आपल्याला विदर्भासाठी पाहायला मिळत नाही। प्रामुख्याने पाहायचं तर मुंबई सेंट्रिक संपूर्ण हे अधिवेशन आपल्याला पाहायला मिळालं। मुंबईमधल्याच निर्णय, हे मोठे निर्णय जे आहेत ते घेण्यात आल्याचं देखील दिसलं। दुसरीकडे यामध्ये जर का प्रामुख्याने पाहायचं तर यंदा कुठेतरी जोर मुंबई महापालिकेसाठी या दोन्ही पक्षांकडनं आपल्याला महायुतीकडनं लावण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे आणि त्याच दृष्टीनं चित्र जे आहे ते या अधिवेशनात देखील आपल्याला दिसलेलं आहे। प्रामुख्याने यामध्ये जर का पाहायचं तर मोठ्या निर्णयामध्ये जर का झोपडपट्टी मुक्त असेल किंवा मग ओसी देण्यासंदर्भातला इमारतींचा जो विषय आहे तो मार्गी लावण्याचा प्रयत्न या अधिवेशनामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळालेला आहे। सोबतच सिडकोच्या घरांसंदर्भात देखील मोठी घोषणा ही होताना दिसली आहे। प्रामुख्याने सिडकोच्या घरांसंदर्भातल्या 10% ज्या किमती आहेत ते कमी करण्याचा देखील निर्णय आपल्याला यामध्ये दिसतो आहे। सोबतच फनेल झोन आहे त्या संदर्भात देखील निर्णय दिसतोय। त्यामुळे एकूणच जो मोठ्या प्रमाणात मुंबईतला परिसर असेल, नवी मुंबई असेल, उपनगर असतील, या संदर्भातले मोठी घोषणा ज्या आहेत ते होताना दिसल्या आहेत। त्यामुळे विदर्भासाठी फक्त तोंडाला पानच पुसल्याचं या अधिवेशनामध्ये दिसतंय। अभिषेक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.